विकासाच्या गप्पा पण वास्तव झोळीचेच। खालापूरच्या दुर्गम वाडीत गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात। खालापूरच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव। प्रसूतीसाठी झोळीच ठरली ॲम्ब्युलन्स। 21व्या शतकातही झोळीचा आधार। उंबरणेवाडीतील गर्भवतीची जीवघेणी वाटचाल। विकास कुठे हरवला? दुर्गम आदिवासी वाडीत गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात हलवले। देश महासत्तेची भाषा करतोय, राज्यकर्ते डिजिटल इंडियाचे तुणतुणे वाजवतायत, मात्र ग्राउंडवर परिस्थिती भयंकर दिसते। रायगडच्या खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिलेला झोळीचा आधार घेऊन दवाखान्यात जाण्याची नामुष्की ओढावली आहे। उंबरणेवाडीतील विदारक वास्तव समोर आल्याने अक्षरशः सत्ताधारी आणि प्रशासनाचे वाफळे निघालेत। खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या उंबरणेवाडी येथील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी चक्क झोळी करून दवाखान्यात नेण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही अनेक आदिवासी वाड्या मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधांपासून वंचित असल्याचे हे जिवंत उदाहरण मानले जाते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज निर्माण झाली। मात्र गावापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी झोळी तयार करून डोंगर दऱ्या, चढ उतार आणि ओढे पार करत महिलेला खांद्यावरून दवाखान्यात नेले। या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। शासनाकडून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अनेक आदिवासी कुटुंबांना आजही रस्ता, आरोग्य सुविधा आणि वाहतुकीच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो। गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचा दावा केला जातोय। मात्र उंबरणेवाडीतील ही घटना या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते। या भागात तातडीने सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होते। या घटनेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत असून आदिवासी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विकासाच्या गप्पा कागदावरच राहिल्यात का, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारतात। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।